एअरकोट जय मल्हार. नमस्कार. तर तुम्हाला माहिती असेल या महिन्यामध्ये खंडेरायांचे घट बसतात. चंपाषष्ठी असंही म्हणतात या जे काही हे महात्म्य आहे 6 दिवसाचं त्याला. तर आमच्या घरी प्रत्येक वर्षी असा घट बसवला जातो आणि त्याचाच व्ह्यू म्हटलं चला यूट्यूब फॅमिलीसोबत शेअर करूया. आणि खूप छान प्रसन्न सकाळची सुरुवात झाली आणि इकडे सुमित आणि हरिओम नाश्ता करतायत. तर सुमित आणि हरिओम कोण, तर सुमित माझ्या मामांचा मुलगा आहे. त्याची एक्झाम होती नाशिकमध्ये, सो रात्री तो आला होता घरी. तर छान गप्पा टप्पा झाल्या आणि सकाळी लवकर त्यांना जायचं आहे, सो आम्ही त्यांना सोडायला जातो आहे. मागेच आपल्याला श्री छत्रपती शिवाजी महाराजांचंही दर्शन झालं आणि आता आपण जातो आहे महामार्ग बसस्थानकावर. तर इथे आत्ता जस्ट आम्ही आलेलो आहे आणि हा व्ह्यू तुम्ही पाहू शकता. की तुम्हाला असं वाटते का की आपण बस स्टँडवरती आलेलो आहे? मला तर वाटतं एअरपोर्टवरती आले का काय. इतकं छान सजावट आणि खरंच खूप छान मेंटेन केलेले आहेत बसस्थानक. खूप दिवसातून मी एस टी स्टँडवर आले होते. तर मला वाटतं प्रत्येक ठिकाणीच असं हायजीन वगैरे मेंटेन करायला हवं. जसं की आत्ता इथे आल्यानंतर मला असं जाणवलं की स्वच्छताही होते सकाळी. तिथे जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा साफसफाई चालू होती. तर तो एक मला कुतूहल म्हणजे छान वाटलं की बाबा हां मेंटेन करतायत. आणि तिथे टी व्हीवरती पण अनाऊन्समेंट होत होती, डिस्प्ले होत होतं की कोणती बस कधी येणार आहे, काय कोणती बस लेट आहे की असं. आणि तिथे काउंटरवर पण आपल्याला लगेच मार्गदर्शन करतात की आपण जे प्रश्न विचारलेत त्याचे आन्सर देतात आणि आपण फोन करूनही एन्क्वायरी करू शकतो. ते क्विकली फोन पण उचलतात. तर खूप छान हे बसस्थानक आहे आणि जर दुसरीकडे असे बसस्थानक नसतील, असं मेंटेन करत नसतील, तर त्यांनी इथला आदर्श नक्कीच घ्यायला हवा. इथे साईडलाच उपहारगृह म्हणून पण आहे. इथे नाश्त्याची उत्तम सोय केली जाते हायजीन मेंटेन करून. तर आपणही अशा ठिकाणी बसस्थानक किंवा सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर आपण स्वतः खरं तर हायजीन मेंटेन केली पाहिजे, स्वच्छता राखली पाहिजे. आणि हे आमचं नाशिकचं महामार्ग बसस्थानक तुम्हाला कसं वाटलं? आणि सुमित आणि हरिओमला बाय बाय करून आम्ही घरी पण आलो.